नमस्कार, मी विशाल परदेशी। सध्या राज्यातलंच नव्हे तर देशभरातील लसीकरणाचा टप्पा एका महत्त्वाच्या वळणावर येऊन ठेपलाय। कारण एकीकडे 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण देशामध्ये सुरू करण्यात आलंय, मात्र त्यामधली आणखी एक महत्त्वाची बाब ही की लसच उपलब्ध नसल्यानं तुर्तास तरी काही दिवस 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण तुर्तास थांबवण्यात आलेलं आहे। काही ठिकाणी लस उपलब्ध होत नाहीये, तर गेल्या काही दिवसांपासून 2 लसींदरम्यानचं अंतर वाढवण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। दरम्यान देशात 2च लसींना परवानगी असताना आता मॉडर्ना लसीचं वितरण कसं सुरू आहे, असा सवाल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला। तसंच लसीला भारतात आणण्याची परवानगी केंद्रानं दिली का, याबाबत केंद्रानं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे। तर त्याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलंय। या सगळ्या गोंधळामध्ये लसीकरणावरून राज्यामध्ये जोमात राजकारण सुरू झालं आणि त्यामुळे आता राजकारण जोमात, लसीकरण कोमात असं म्हणण्याची वेळ आली आहे। या चर्चेला सुरुवात करण्याआधी ऐकूयात नवाब मलिक यांनी नेमकं काय म्हटलं आणि प्रवीण दरेकर यांनी त्याला काय उत्तर दिलंय। मुंबईच्या आजूबाजूला त्या मॉडर्नाच्या लसीच्या लसीकरण सुरू आहे। ते लसीकरण जे विदेशातले दूतावास आहे, विशेषकर फ्रान्स या कंट्रीचे जे नागरिक या मुंबईमध्ये किंवा भारतात राहत आहेत त्यांना मॉडर्ना लस देण्यासाठी काही हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरू करण्यात आलेलं आहे। त्यांचे नागरिक सोबत त्यांचे नातेवाईक जर त्यांनी लग्न केलं असेल भारतीय नागरिकांशी, त्यांचे पण लसीकरण सुरू झालेलं आहे। मग आता केंद्राकडे आमचे प्रश्न आहे की तुम्ही सांगताय की 3च लोकांना परवानगी आहे, पण मॉडर्नाचं लसीकरण या भारतात कुठल्या पद्धतीने सुरू झाला, विशेष परवानगी कशी दिली? नवाब मलिक संशोधक आहेत, ते रोज प्रसार माध्यमांच्या माध्यमातून काहीतरी सनसनाटी सांगायचं असतं। मुळात अजून या लसीच्या संदर्भात डिटेल उपलब्ध नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे त्या एम्बसीने त्या देशातली त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी केलेली व्यवस्था आहे। जर त्या देशातील इथली एम्बसी त्यांच्या कर्मचाऱ्यांची काळजी घेत असेल आणि आम्ही आमच्या इथल्या कर्मचाऱ्यांची, नागरिकांची काळजी न घेता केवळ अशा प्रकारे बोर्ड दाखवत रोज वेळ घालणार असू तर मला वाटतं या सरकारच्या संवेदना कोरोनाच्या निर्मूलनाच्या संदर्भात दिसून येतात। चला आता अधिक सविस्तर चर्चा करूयात। आपल्याबरोबर आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे नेते किशोर तिवारी। प्रवीण दरेकरजी, सुरुवात आपल्यापासून। जे नवाब मलिक म्हणतायत थेट आपण आव्हान का देत नाही की याबद्दलचा पुरावा द्यावा म्हणून? आपण नाही, एक लक्षात घ्या, सर्वप्रथम विषय समजून घेण्याची आवश्यकता आहे। आता ज्या मॉडर्ना लसी संदर्भात नवाबबाई म्हणाले, तर कुठल्याही या जगातल्या एम्बॅसीना त्यांच्या स्टाफसाठी ज्युरिडिक्शन नाही, ते तशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या त्या बोलण्याला काडी मात्र अर्थ त्या ठिकाणी नाही। दुसरं आपण बघाल तर जे नवाब मलिक बोलतायत ते आणि सरकारची कृती यातला विरोधाभास आपण या ठिकाणी बघा। ते या मॉडर्ना लसीच्या संदर्भात आक्षेप घेत असताना ज्या स्पुटनिक लसीला फक्त परवानगी दिले, त्या व्यतिरिक्त आपण टेंडर ग्लोबल काढत असताना कुठल्या लसी त्या ठिकाणी मागवतोय आणि मग त्याशिवाय आपण टेंडरची तयारी करता आणि त्यानंतर आपण केंद्राकडे परवानगीसाठी पत्र पाठवता। म्हणजे मुळामध्ये टेंडर काढत असताना, प्रक्रिया सुरू करत असताना त्याची माहिती घ्यायची नाही। 1 महिन्यापासून लोकांना ग्लोबल टेंडरचं त्या ठिकाणी स्वप्न दाखवताय आणि नंतर परवानगीला जाताय। दुसऱ्या बाजूला तुम्हाला परवानगी नसताना तुम्ही महापालिकेला परवानगी देताय आणि महापालिका ग्लोबल टेंडर काढते। म्हणजे नेमकं काय आहे की लोकांना त्या ठिकाणी महिनाभर केवळ ग्लोबल टेंडरच्या नावाखाली, खरेदीच्या नावाखाली आपल्या हातामध्ये चेक आहे सांगता, परंतु कुठल्याही प्रकारचं टेंडर नाही, बुकिंग नाही, पैशाचं पेमेंट नाही आणि अशा वेळेला लसीकरण केंद्रांवर लसीकरणाच्या संदर्भात म्हणजे समन्वयाचा अभाव आहे, निर्णय जाहीर केले जात आहेत पण त्याची अंमलबजावणी नाहीये। अमित देशमुखांकडे मी जातो। वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख देखील आपल्याबरोबर चर्चेत, या सगळ्या चर्चेत सहभागी होत आहेत। अमित देशमुखजी,
अगदी साधा सरळ मुद्दा आहे. राजकारण बाजूला ठेवूयात, लोकांना लस मिळत नाहीये आणि आता जो तो लसीकरण केंद्रावरती धाव घेतोय. ग्लोबल टेंडरचा मुद्दा असेल किंवा लोकांना लस उपलब्ध करून देण्याचा मुद्दा असेल, केव्हा हे सगळं स्पष्ट होईल? लोकांपर्यंत लस केव्हा पोहोचेल वेळोवेळी? याच्यामध्ये आपण एक समजून घेतलं पाहिजे की लसीकरण हा कार्यक्रम भारत सरकारनं हाती घेतलेला आहे. हा साराच कार्यक्रम त्यांच्या नियंत्रणाखाली सुरू आहे आणि महाराष्ट्रच नव्हे तर भारतातले जे इतर राज्य सुद्धा आहेत ते लस त्यालाही भारत सरकारच देतं. आत्ता अलीकडं त्यांनी 50% लसी या राज्यांनी घ्याव्यात, त्याच्यात सुद्धा त्यांनी काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत. मुळात आपण हे समजून घेतलं पाहिजे की लसी ज्या भारताला ज्या संख्येनं आपल्याला हव्या आहेत, मला असं वाटतं की या उपाययोजना फार पूर्वीच करायला पाहिजे होत्या. जसं आता अमेरिकेने त्यांच्या सगळ्याच लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण केलं आणि युनायटेड किंगडमने देखील त्यांच्या सगळ्याच लोकसंख्येचं जवळपास लसीकरण पूर्ण केलं आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी हे लसीकरण पूर्ण केलं. कारण त्यानंतर जी काही लाट उद्भवणार होती त्या लाटेचा सामना करण्यासाठी जर हे सुरक्षा कवच त्यांच्या नागरिकांना राहिलं तर मग लागण जरी झाली तरी मृत्यू दर हा अगदी शून्याच्या जवळपास असतो, असं हे आकडे आता आपल्या पुढे आलेले आहेत. त्यामुळं महाराष्ट्र सरकार आपला सर्वतोपरी प्रयत्न करते लस मिळवण्याचा. त्यात देखील ज्या कंपन्यांकडनं लसी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात त्या सुद्धा मला वाटतं भारत सरकारनं निर्धारित केलेल्या आहेत. आता फक्त 3च कंपन्या आहेत. जगामध्ये 7-8 कंपन्या आहेत ज्या आता लस पुरवठा करू शकतात आणि म्हणून मग त्या 7-8 ज्या कंपन्या आहेत त्यांना प्रमाणित करणं आणि अधिकाधिक लस या देशात आणि राज्यात उपलब्ध करून देणं, मला असं वाटतं की याच्यामध्ये ही जी चर्चा आता होते ही तशी दुर्दैवी आहे. आपण या चर्चेत अडकायला नको होतं. खरं म्हणजे लसीकरण झपाट्यानं व्हायला हवं होतं. आज लसीकरण केंद्रावरनं लोक परत जात आहेत. हे चित्र काही पण अमित देशमुख, फार थेट मुद्दा काय आपला, म्हणजे काय मागणी आपण करताय? आणि जे विरोधी पक्षाकडनं म्हणलं जातंय की उपलब्ध लसींचा साठा आणि त्याचं वितरण म्हणजे लोकांपर्यंत ती दिलं जाणं याबद्दल नियोजनात गोंधळ आहे, हे खरं आहे का? नाही, हे यात कुठलंही तथ्य नाहीये. कारण देशामध्ये लसीकरणाची जी टक्केवारी जर आपण पाहिली तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लसीकरण झालेलं आहे. याचाच अर्थ कुठेतरी महाराष्ट्रामध्ये लसीकरणामध्ये योग्य काम झालंय, याबाबत कुणीही शंका बाळगायचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. मुद्दा एवढाच आहे की आता पहिली लाट, दुसरी लाट आणि आता उद्भवणारी तिसरी लाट ज्याची चर्चा आपण ऐकतोय, याच्यामुळे थोडीशी भीती ही जनसामान्यामध्ये आता पसरलेली आहे. त्यांनाही सगळं हे सुरक्षा कवच हवं आहे. आता लहान मुलांना प्रादुर्भाव होतोय जो पूर्वी होत नव्हता, आता ते सुद्धा पुढे आलेलं आहे. त्यामुळं एक भीती जनसामान्यामध्ये निश्चित आहे आणि म्हणूनच त्यांना लस हवी आहे. कारण लस हे सुरक्षा कवच देतं, आता हे सिद्ध झालेलं आहे. अमेरिकेने ते करून दाखवलेलं आहे, युनायटेड किंगडमने ते करून दाखवलेलं आहे आणि भारतामध्ये सुद्धा याची मागणी वाढते आणि म्हणून लसी ज्या आहेत या अधिक संख्येनं भारतामध्ये उपलब्ध असायला हव्यात आणि ज्या इतर कंपन्याकडनं समजा त्या आयात कराव्या लागल्या इतर देशातनं, तर त्याची सुद्धा पूर्वतयारी ही व्हायला हवी. खरं म्हणजे व्हायला हवी होती. किंवा पण थेट त्याची अंमलबजावणीची वेळ असं आपलं म्हणणं आहे. किशोर तिवारींकडे मला जायचं. किशोर तिवारीजी, प्रवीण दरेकर म्हणतायत की मुख्यमंत्र्यांच्या हातात चेक आहे पण तो चेक ते काही सोडायला तयार नाहीयेत. आता मला तुम्ही हा प्रश्न विचारला. काय झालं की लसी उपलब्ध नाही भारतात. आधार पुनावालांच्या मते तर जूनचा दुसरा आठवडा येईल जेव्हा लसी उपलब्ध होतील. फारच बिकट परिस्थितीत महाराष्ट्रानं फार अग्रेसिव्हली लसीकरण सुरू केलं होतं आणि आता लसीचा तुटवडा झाला. एक तर 18 ते 44च्या निर्णयाची आपण घोषणा केली पण आपल्याकडे लसीचा साठा नव्हता. हे बघा, तेव्हा तुम्ही मला बोलतात की माझे मुख्यमंत्री चेक घेऊन तयार आहेत आणि चेक सोडत नाही. हा झालं राजकारण आणि
राजकारण जोमात आहे आणि लसीकरण कोमात आहे, ही परिस्थिती आहे. कोणामुळे रात्री लसीकरण कोणामुळे कोमात आहे? हे बघा हे सगळं नियोजन कोणाचं चुकलं हम्म. मी सांगतो. पहिले मला एक पूर्ण करू द्या. हम्म. नितीन गडकरी यांनी हात जोडून विनंती केली आहे देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर मंडळीची एक टोळी आहे, त्या टोळीला, की तुम्ही आहे ना राजकारण करू नका, लोकांना हे आवडत नाहीये. हे बघा नियोजन चुकलं हे स्पष्ट आहे. आपल्याकडे साठा फार कमी होता. आता आपण म्हणतो की कमर्शियल ऑब्लिगेशन किंवा युनायटेड नेशन किंवा युएनएचे ऑब्लिगेशन. नियोजन राज्याचं चुकलं का केंद्राचं चुकलं? नाही, हे बघा पूर्णपणे केंद्राचं चुकलंय. कारण राष्ट्रीय कार्यक्रम आहे. ऐकून घ्या ना माझं तुम्ही. महाराष्ट्रात तर आपण 2 कोटीच्या घरात चाललो आहे. आता आपण त्याच्यात प्रोफेशनली एक काम केलं आहे की ज्यांची पहिली लस टोचणं झालं आणि ते ड्यू झाले अशा लोकांना आपण आज ठेवलाय. कारण टीकाकरण केंद्रावर जी झुंबळ आणि त्रास होत होता ते टाळण्यासाठी. आता बघा जे प्रवीण दरेकर म्हणाले हे एकदम चांगले कार्यकर्ते आहे, यांच्याबद्दल मला काही तक्रार नाहीये. ओपन जनरल लायसन्स मध्ये लस टाकणे ही अट आहे. आणि इक्बाल चहल म्हणत असतील की मी 1 कोटी विकत घेतो, तर इक्बाल चहलला सोबत घेऊन दिल्लीचा रोडा दूर करावा आणि मग ती स्पुटनिक देईल किंवा ॲस्ट्राझेनेका देईल, कोणीही देईल, परंतु मुंबईकरांना लसीकरण ते 1 महिन्यात करू शकतात. तसं महाराष्ट्राचं लसीकरण आपण 3 महिन्याचा टार्गेट केला आहे. मात्र आजच्या परिस्थितीत मी सांगतो की आतापर्यंतच्या लसीकरणामध्ये आपल्या कोविशिल्डचा वाटा हा 88% असल्यामुळे आपल्याला कोविशिल्डवरच रिलाय राहावं लागेल. आता दुसरी खेप आली म्हणे स्पुटनिकची. पहिली खेप कुठे गेली मला माहित नाही. दुसरी खेप आली म्हणतात, पण तू त्या किती लसी आहे हे तरी सांगा. अहो भारत 140 कोटीचा देश. प्रवीण दरेकर बघा काय म्हणतात ते. मला वाटतं किती लसी आल्या हे विचारत असताना सन्माननीय तिवारी साहेबांना सांगणं आहे की पहिला आपण लसीचं काय नियोजन करतोय याचं जनतेसमोर मांडा. आपण खोटं आणि आभासी चित्र कशासाठी निर्माण करता? राजेश टोपे साहेबांनी घोषणा केली की आम्ही जागतिक निविदा काढू, लस आयात करू. बर, किती दिवस झाले आज? मग ती निविदा काढण्यासाठी आपण काय केलं? प्रक्रिया कुठे थांबली? एका बाजूला ग्लोबल टेंडरची प्रक्रिया सुरू करता आणि दुसऱ्या बाजूला केंद्राकडे परवानगी मागता. विचारूया तिसऱ्या बाजूला तिसऱ्या बाजूला एकच मिनिट. आणि तिसऱ्या बाजूला महापालिकेला तुम्ही परवानगी देता. तुम्हालाच परवानगी नाही मागता आणि महापालिका टेंडर कसं काय काढू शकते? म्हणजे लोकांसमोर आम्ही काहीतरी करतोय असं करत दिवस ढकलण्याचं काम दुर्दैवानं करतानाच या ठिकाणी दिसतंय. बरं, मग अमित देशमुखांना विचारूयात काय म्हणजे काय नेमकं कुठे अडतंय ग्लोबल टेंडरच्या विषयाला घेऊन? आपण आपण एक समजून घेतलं पाहिजे की ग्लोबल टेंडर आता 50% लसी राज्य सरकारे घेऊ शकतात. लसीकरणाच्या कार्यक्रमाअंतर्गत जो कोटा राज्याला दिलेला आहे त्यामधून. पण आपण एक समजून घेतलं पाहिजे की जागतिक निविदा जरी काढल्या तरी ज्या केंद्रानं लस कंपन्याला मान्यता दिलेली आहे त्याच कंपन्या याच्यामध्ये भाग घेऊ शकतील. बरोबर. त्याच्यामध्ये कोवॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पुटनिक. पण आपण हेही समजून घेतलं पाहिजे की कोवॅक्सिनची क्षमता काय, कोविशिल्डची क्षमता काय, स्पुटनिकची क्षमता काय, आपली लोकसंख्या काय आणि आपल्याला किती लस या देशात आणि राज्यात हव्या आहे. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे प्रवीण दरेकरजींना माझी अशी विनंती राहील की भारत सरकारकडे एकंदरीत महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ही आपण त्यांना जर हे अवगत केलं आणि आणखी ज्या लस निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत. आता अमेरिका म्हणते की आम्ही मदत करायला तयार आहोत. मग अमेरिकेमध्ये तयार होणाऱ्या लसी ह्या भारतात याव्यात यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत? हाही एक मुद्दा आहे. अमित देशमुखजी ही तांत्रिक अडचण आहे का की फक्त 3च फार्मास्युटिकल कंपन्या या जागतिक ग्लोबल टेंडर मध्ये भाग घेऊ शकतात, इतरही कंपन्या असायला हव्यात म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये वैविध्य आपल्या हाती येऊ शकतं, असं आपलं म्हणणं आहे का? अगदी बरोबर आहे. वैविध्य आणि संख्या
कारण आता प्रत्येक लस कंपनी जी आहे ना त्याची उत्पादन क्षमता याला मर्यादा आहेत आणि यांना जगाला लसी पुरवायच्या आणि मग जगाला जेव्हा आपल्याला लसी पुरवायच्या त्यात आपल्याला भारताला मिळवायच्यात, महाराष्ट्राला मिळवायच्यात, मग ही स्पर्धा जीवघेणी आहे. आम्ही देशमुखांचा मुद्दा बरोबर आहे प्रवीण दरेकरजी. आपण इतर कंपन्यांना देखील यामध्ये परवानगी देणं काय हरकत आहे? म्हणजे केंद्राने हा झटपट निर्णय घ्यायला हवा. परवानगी द्यायला काहीच हरकत नाही, ती परवानगी द्यावी यांनी मागावी. माझा प्रश्न बेसिकली हा आहे की तुम्ही टेंडर प्रक्रिया आम्ही सुरू केले बोलता, टेंडर मागवता, मग ज्या लसींची परवानगीच नाही त्याची टेंडर प्रक्रिया सुरू कशी काय झाली? याचा अर्थ तुम्ही खोटं बोलताय. टेंडर प्रक्रिया तुम्ही करू शकत नाही कारण तुम्हाला परवानगी त्या वाढीव लसींकरता पाहिजे. आणि हे जर खरं असेल की वाढीव लसींकरता परवानगी पाहिजे कारण असणाऱ्या लसी कमी उपलब्ध आहेत, मग तुम्ही दुसऱ्या लसींची मागणी करत असताना मॉडर्ना लस त्या ठिकाणी त्या एम्बासीने आणली, त्याच्यावर तुम्ही आक्षेप घेताय. पण तिथे ही लस कुठून आली विचारताय. दुसऱ्या बाजूला आपण आणखी लसी कंपन्या याव्यात म्हणून मागणी करतोय. त्याच्यामुळे यांची सगळी भांबावलेली अवस्था आहे आणि त्या ठिकाणी कशाचा कशाला मेळ दिसत नाही. लोकांना लसी मिळत नाहीत, लस केंद्र वर त्या ठिकाणी गर्दी होतीये, म्हणजे 200 लसी असतील तर 2000 लोक येत आहेत. आणि त्याच्यामुळे आता आम्ही काहीतरी करतोय, आम्ही टेंडर फ्लोट करतोय, आमचं युद्ध पातळीवर चाललंय, केंद्रच आम्हाला मदत करत नाही, अशा प्रकारचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न होतोय. मला या ठिकाणी सांगायचे, केंद्राने स्पष्ट सांगितलंय 50% लसी तुम्ही विकत घ्यायला परवानगी आहे. 18 ते 44 वयोगटातील लसींची जबाबदारी राज्य सरकारची आहे. पण लस पुरवणाऱ्या कंपन्यांना देखील मर्यादा आहेत ना. लस पुरवणाऱ्या कंपन्यांना देखील मर्यादा आहेत. आपण जे म्हणतायत प्रवीण दरेकरजी, अमित देशमुखांनी तो मुद्दा स्पष्ट केलाय की ज्या कंपन्यांना अलाउड आहे, मग स्पुटनिक कंपनीला का नाही ऑर्डर करत? तुम्ही त्या ठिकाणी ज्या तुम्हाला 50% मोकळीक दिलेली आहे तिथे ऑर्डर करून आणा ना. किशोर तिवारी, त्याच्यामुळे मला काय वाटतं की केवळ भिजत ठेवू नका. जे काय आहे केंद्र आहे, केंद्राकडे जाऊन बसा, केंद्राशी बोला. केंद्र थोडी काय आपला राज्य काय देशाच्या बाहेरचं आहे. एका बाजूला अमितजी बोलतायत की त्या ठिकाणी जास्त लसीकरण झालं. जास्त लसीकरण का झालं? लस मिळाली म्हणून ना. प्रथम क्रमांक देशात का झाला? लस मिळाली म्हणून ना. प्रवीण दरेकरजी, आपला मुद्दा मी लक्षात घेतोय, पण मी तो सर्वसामान्य माणूस आहे जो पहाटे 5 वाजता त्या लसीकरण केंद्राच्या बाहेर जाऊन टोकन घेऊन किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून रांग लावतो. त्याची मात्र निराशा होते ज्यावेळेस असं कळतं की आज लस मिळणार नाहीये. म्हणून या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आणि त्यातली तांत्रिक गुंतागुंत बाजूला ठेवून ते उत्तर त्याला देणं गरजेचं आहे. ते उत्तर मी घेणार आहे अमित देशमुख आणि किशोर तिवारी यांच्याकडनं. घेऊयात एक ब्रेक नंतर ही चर्चा अशी सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर थेट मी जातोय किशोर तिवारी यांच्याकडे. किशोर तिवारी, मला एवढंच माहिती आहे की मी लसीकरण केंद्रावर जातोय आणि मला लस मिळत नाहीये. काय नेमकं उत्तर? आता ब्रेकपूर्वी जे मुद्दे प्रवीण दरेकरांनी मांडले, ज्याचं उत्तर मला खरं तर अमित देशमुखांकडनं घ्यायचंय, नेमकी काय अडचणी समजून घ्यायची आहे, पण तत्पूर्वी आपलं काय म्हणणं आहे? नाही, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. आता तुम्ही हा विषय काढला म्हणून मला मधात बोलायचं होतं की लॅन्सेटचा रिपोर्ट घ्या किंवा माझ्याकडे हे 2 रिपोर्ट आहेत ते मी बघतो आहे. मे महिन्यातलं लसीकरणाचा सगळा कार्यक्रम हा फिसकटला. याला कारणीभूत आहे भारत सरकारकडून 8,56,00,000 लसी बाहेर देशात देण्यात आल्या. त्याच्यामधल्या 4 लाख, ऐकून घ्या, 4,56,00,000 ह्या कमर्शियल टर्मनी गेल्या. उरलेल्या ज्या गेल्या त्या दानशूरपणाने गेल्या. हे बघा, आपण आपल्या लोकांना देत नव्हतो आणि बांगलादेश आणि पाकिस्तानला देत होतो. कसं झालं, आता हा सगळं वादग्रस्त झालं आणि महाराष्ट्र सरकारचं लसीकरण आणि टीकाकरणाचा कार्यक्रम ICMRने एप्रिशिएट केला. मात्र सगळा सप्लाय आता डिस्टर्ब झालाय. तुम्ही समजून घ्या. मी कोविशिल्डच्या उच्च अधिकाऱ्याशी रात्री बोललो. ते म्हणाले की भारत सरकारचे ऑब्लिगेशन आम्ही या महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण करू शकू, त्याच्यानंतरच इतर राज्याच्या गोष्टी होतील. आता स्पुटनिकची कंडिशन काय आहे की जागतिक स्तरावर स्पुटनिकच्या याची मागणी वाढली आहे. मात्र एक मला बोलू द्या की जी कंपनी ज्याची लस सर्वात जास्त
असरदार आहे त्या फायझर कंपनीनी भारतामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम ऑफर केला होता. भारत सरकारनी त्याला खूप त्रास दिलं आणि भारत सरकारनी तर हेही म्हटलं की राहुल गांधी त्या फायझर कंपनीची दलाली करतात. तर लसीकरणाच्या कार्यक्रमाची ऐशी तैशी ही केंद्र सरकारने केली आणि ही लाजिरवाणी गोष्ट आहे की राज्य सरकारवर आता ते त्याचं खापर फोडत आहे. तुम्ही प्रवीण या दरेकर, विषयी मला अमित देशमुखांकडे जायचं. प्रवीण दरेकर, अगदी नाचता येईना अंगण वाकडं. परदेशाला दिलेल्या लसीचं दुःख होतंय. हा, आज परदेशातनं जी मदत आपल्याला वैद्यकीय सामग्री मिळते त्याच्याविषयी काय बोलणार? कतारवरून फ्रान्सवरनं नौकेनं त्या ठिकाणी आपल्याला व्हेंटिलेटर्स आले, ऑक्सिजन येत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी येत आहेत. म्हणजे शेवटी तुम्ही दुसऱ्याला द्याल तेव्हा आपल्याला मिळेल ना. तुम्ही लसीकरण महाराष्ट्रात होत असताना 4 लाखाच्या आसपास तुम्ही लसी वाया घालवल्यात. कुठे गेल्या त्या? कुठल्या लोकांना दिल्यात त्या तुम्ही? बरं, त्याच्याविषयी काय बोलायचं नाही. अमित देशमुख, आपलं नियोजन त्या ठिकाणी फिसकटलंय जे मुद्दे आणि प्रवीण केंद्रावर त्या दरेकरांनी मांडले, ठिकाणी आता दोष जे म्हणताय द्यायचे. त्यावरती प्रवीण, अमित देशमुख. नाही, आपण मला असं वाटतं की लसीकरणा या कार्यक्रमामध्ये सत्ता पक्ष विरोधी पक्ष याच्यामध्ये विसंवाद असण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. कारण ही आपत्ती आहे, आपत्तीमध्ये आपण सगळे मिळून याला तोंड देतोय आणि मार्ग काढतोय. आपण एक समजून घेतलं पाहिजे की जसं अनेकांनी या ठिकाणी मत व्यक्त केलं आणि हे आता सर्वमान्य आहे की लसीकरण हा कार्यक्रम भारत सरकारचा आहे. म्हणजे हे तर काही आता कोणी नव्याने सांगण्याची गरज नाही. आणि लसीकरण हा कार्यक्रम भारत सरकारचा आहे असं म्हटल्यानंतर देशभरामध्ये लसीकरण हे वेळेत व्हावं, तेच मी मगाशी म्हणालो होतो आणि पुन्हा त्याचा मी पुनरुच्चार करणार आहे की देशभरामध्ये लसीकरण हे झपाट्यानं व्हावं, वेळेत व्हावं, हे उद्दिष्ट भारत सरकारनं आपल्या डोळ्यासमोर ठेवलं. मध्यंतरी तर आपण सगळ्यांनी सुद्धा हे ऐकलं की भारत सरकारने लसीकरणाचा उत्सव आपण साजरा करूया असं देखील आवाहन केलं आणि त्याचं स्वागतच आहे. कारण लसीकरण हे आपल्याला लोकांचे जीव वाचवायचे, त्यांना सुरक्षा कवच द्यायचं आहे. अमित देशमुख जी एक सांगा ना, समजा जर काही अशा- आर्थिक अडचणी असतील, आपण सन्माननीय मंत्री आहात, आपण मुख्यमंत्र्यांना घेऊन दिल्लीत जाऊन का बसत नाही? जो काही यामध्ये तिढा असेल चर्चा करून सोडवला जाऊ शकतो. कारण वारंवार हा मुद्दा प्रवीण दरेकर मांडताना दिसत आहेत का अजून? म्हणजे नाही, सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी हे 8 दिवसाला 15 दिवसाला प्रधानमंत्री यांच्याशी VC द्वारे चर्चा करतायत, ह्या बैठका होत आहेत. भारताच्या आरोग्य मंत्र्यांच्या बरोबर आमचे आरोग्य मंत्री VC करतायत, चर्चा करतायत. त्यामुळं संवाद हा काही खुंटलेला किंवा थांबलेला आहे असं नाही. संवाद हा सुरूच आहे. मग अमित देशमुख जी हे सांगा ना की अडचण कुठे आहे? की 3 कंपन्यांपेक्षा अधिक कंपन्यांचं स्वागत करायला हवं, या सगळ्या विषयाला घेऊन थोडंसं दरवाजा अधिक उघडा करायला हवा काय? म्हणजे 1, 2, 3 असे मुद्दे सांगा ना, काय अडचण आहे? बरं, अमित देशमुखांशी संपर्क आपला तुटलेला आहे, त्यांच्याशी बोलूच. हा, बोला बोला अमित देशमुख जी, बोला. मी हे म्हणत होतो की सर्व स्तरावर हे प्रयत्न झाले पाहिजेत आणि देशाबाहेर जे सगळे देश आहेत जिथं लसीचं उत्पादन होतंय, त्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याशी संपर्क करून ही जी काही म्हणजे याच्या ज्या काही चाचण्या असतात किंवा त्याचं काही प्रमाणित करणं असतं, हे आरोग्य खात्यानं भारत सरकारचे तातडीनं केलं पाहिजे आणि सगळ्यांना दरवाजे खुले केले पाहिजेत. सगळ्यांनी या लसी इथं पुरवण्यासाठी यायला हवं आणि मग देशभरामध्ये या लसीचं वितरण हे युद्ध पातळीवर झालं पाहिजे. बरं, प्रवीण दरेकरजी, आता आपला रोजचा रोज तसं बघायला गेलं तर दिल्लीतल्या लोकांशी आपलाही संवाद होतो विरोधी पक्षनेते म्हणून. शेवटी आपण महाराष्ट्राचे नेते आहात, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी राज्य सरकारचा संवाद साधतच आहे. मग अशा वेळी तुम्ही पुढाकार घेऊन की चला बॉ ह्या सगळ्या तांत्रिक अडचणी दूर करा आणि बाकीच्याही फार्मास्युटिकल कंपन्यांचं आपण स्वागत करूयात, जेणेकरून अधिक पर्याय आपल्या समोर असतील, असं नाही घडू शकत? विशाल, हे सरकार अहंकाराने भरलेलं आहे. लोकांच्या जीवितापेक्षा लसीकरणापेक्षा यांचा इगोनी अहंकार आडवा येतोय. त्यांना असं वाटतं एक पत्र दिलं की काम होऊन जातं, एक तर ते एक सोपस्कार पूर्ण करतात.
काल मराठा आरक्षण होतं, राज्यपालांना पत्र दिलं, राष्ट्रपतींना पाठवा. म्हणजे 20-20, 30-30 वर्षाचा लढा एका पत्राने होतो. आता कोविड सारखं संकट आहे. तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांबरोबर एकदा तरी बसलात का हो? एकदा अपवादात्मक बैठक झाली, चर्चा नाही. आणि मग यावेळेला केंद्र आणि राज्य विसंवाद का तयार करताय? समन्वयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रश्न सुटायला हवेत, जे अमितजींचं म्हणणं आहे, आमचंही म्हणणं आहे. बर आपण जिल्हे आयुक्त आणि राज्य सरकार वेगळं करतो का? आपण महाराष्ट्र म्हणून बोलतो ना. मग देशाचा भाग एक आपला राज्य असताना प्रत्येक गेल्या महिना दीड महिन्यातला काढा, केंद्र राज्य अशा प्रकारचं प्रत्येक विषयावर राजकारण करण्यापलीकडं काही केलं नाही. आणि परत वर काय म्हणायचं, राजकारण करू नका. माझं तर जाहीर आव्हान या ठिकाणी आहे, एकदा महाराष्ट्र राज्याने श्वेतपत्रिका जाहीर करावी, केंद्राने नेमकं काय दिलं, काय केलं आणि राज्य सरकारने काय केलं. ठीक आहे, म्हणजे हा यावरती विषय उत्तर घेऊ. कायमचा बंद अमित होईल ना. देशमुखांचं उत्तर घेऊ आपण. आणि किशोर तिवारीने देखील बोलायचं. वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक नंतर मी या तिघांकडे पुन्हा एकदा जाणार आहे. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. या सगळ्या राजकारणात लसीकरण कोमात जाते का, या विषयाला घेऊन आपण चर्चा करतोय. ब्रेक नंतर माझ्याकडे या सेगमेंटमध्ये 2 मिनिटं आहेत. मी एक मिनिटं देणार आहे अमित देशमुख आणि त्याचबरोबर आपल्या दुसरे मान्यवरांना. मी अमित देशमुख यांच्याकडे जातो. अमित देशमुख, म्हणजे ना, ब्रेकपूर्वी प्रवीण दरेकरांनी जे मुद्दे मांडले की केंद्र काय प्रयत्न करते, राज्य काय प्रयत्न करते, जसं तुम्ही म्हणताय की विसंवाद नाही आहे, मला यात एवढंच लक्षात, मला एवढंच कळतं सर्वसामान्य माणूस म्हणून की लस मला मिळाली पाहिजे. काय झटकीपट होऊ शकतं, या दृष्टीने काय होतंय? नाही, मी मगाशी जे म्हणालो, झटकीपट एकच होऊ शकतं की भारत सरकारने जगभरामध्ये जिथं ज्या लस निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्याशी तातडीनं संपर्क करावा, त्यांना भारतामध्ये बोलवावं, त्यांना येण्यामध्ये ज्या अडचणी असतील त्या दूर कराव्यात आणि राज्यांना मुभा द्यावी की या कंपन्यांकडनं जे 50% राज्यांनी विकत घ्यायच्या त्या राज्यांनी विकत घ्यायला त्याला मुभा द्यावी. दिलेलीच आहे त्यांनी. पण हा जो मार्ग आहे, हा मार्ग काय एखादं राज्य, कारण याच्यामध्ये बरेच आंतरराष्ट्रीय अडचणी आहेत किंवा आंतरराष्ट्रीय काही बाबी आहेत ज्या आपल्याला परिपूर्ण कराव्या लागतात. त्यात भारत सरकारच हे सगळं करू शकतं. आणि हे काही आता म्हणजे मी काही नव्यानं काही बोलतोय असं नव्हे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे भारत सरकारनं ह्या सगळ्या ज्या अडचणी आहेत त्या दूर कराव्यात किंवा लस कंपन्यांना भारतामध्ये येण्याचा मार्ग मोकळा करावा. भारतामध्ये एकदा येण्याचा मार्ग मोकळा झाला की मग केंद्र सरकारने जो कार्यक्रम आखून दिलेला आहे त्या कार्यक्रमाअंतर्गत सगळ्याच राज्यांना त्या लसी त्यांच्याकडनं घेता येतील. आणि यामध्ये भारत सरकारची भूमिका ही महत्वाची आहे. हा, किशोर तिवारीजी. हे बघा विशाल, अमितला पाहिल्याबरोबर विलासरावांचा चेहरा आणि आवाज ऐकू येतो. मात्र मी एक बोलतो की प्रवीण दरेकर यांनी जो मुद्दा बोलला की प्रवीण दरेकरांनी हे मुद्दा बोलला की विपक्षाला सोबत घेऊनच ही लढाई लढावी लागेल. तर मी मुख्यमंत्र्याकडे तो निरोप पोहोचवतो. दुसरी मला एक गोष्ट म्हणायची आहे की आज मी नागपूरमध्ये लसीकरणाच्या सेंटरवर गेलो तर तिथे मला सगळ्या पक्षाचे नगरसेवक कार्यकर्ते मिळाले. तर सगळे लोक एक होऊन लढत आहे. जसं नितीनजींनी रेडमीफियरची फॅक्टरी लावली कुठे, वर्ध्याला, ते व्हेंटिलेटर पोचवत आहेत. त्यांनी कॉन्सन्ट्रेटर आणून दिले आहे. आपण सगळे एक मिळून लढत आहोत. मात्र काही नेते हे दोषारोपण करतात आणि वातावरण बिघडवतात. मात्र टीकाकरण आणि लसीकरण मध्ये जर सगळ्याच लोकांना एकाच वेळी देण्याचा विषय येईल तर 12 कोटी लोकांना आपण देऊ शकणार नाही. दोन्ही लसीचंही लसीकरण आता 1 महिन्यात पूर्ण होईल की नाही डाऊट आहे. मात्र स्पुटनिकची आपली चर्चा सुरू आहे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये लसीकरणाबाबत आरोग्य विभागाची जी टीम आहे ती टीम इतकी चांगली गिअरअप होऊन आहे. आणि एक मी प्रवीण दरेकरांना सांगतो की राजेश टोपे आणि अमित देशमुख यांनी मागील 12 महिन्यात जे काम केलं आणि मुख्यमंत्री जे 24 तास मॉनिटरिंग करत आहे
तर आमच्या प्रामाणिकतेवर तुम्ही प्रश्न घेऊ नका. बरं, आम्ही तुमचा सामान्य प्रश्न महाराष्ट्राच्या उपस्थित जनतेची करू पाठीशी नका. ज्या उभे आहे. तांत्रिक अडचणी आहेत इतर कंपन्यांना देशात बोलवण्याच्या संदर्भात किंवा लसीचा साठा उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत, त्या अडचणी ज्या आहेत त्या त्वरित बाजूला करा किंवा दूर करा, असं आपलं म्हणणं आहे. घेऊयात एक ब्रेक. ब्रेकनंतर मी प्रवीण दरेकरांना वेळ देणार आहे. बघूयात प्रवीण दरेकर या मुद्द्याला घेऊन काय उत्तर देत आहेत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर थेट मी जातोय प्रवीण दरेकर यांच्याकडे. प्रवीण दरेकरजी, मी ब्रेकमध्ये तोच विचार करत होतो की सर्वसामान्य माणूस म्हणतो की आम्ही लसीकरण केंद्रावरती आहोत पण दुसरा डोस अजून काही मिळालेला नाही आहे. म्हणजे मी हे मान्य करतो की आंतरराष्ट्रीय पातळी, पण या संकट काळात हे सगळं सोपं होऊ शकत नाही का? म्हणजे थोडंसं केंद्राने पुढाकार घेऊन, कारण शेवटी हा प्रश्न सबंध भारतातल्या 136 कोटी जनतेचा आहे. अत्यंत आपलं विशाल म्हणणं रास्ता मी सहमत आहे, परंतु याच्यासाठी समन्वय नको का? मला सांगा, या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री असतील, संबंधित मंत्री एकदा तरी जाऊन दिल्लीमध्ये त्या ठिकाणी बसले का? किंवा केवळ पत्र पाठवलं, मेल पाठवला की त्या ठिकाणी विषय सॉल्व्ह नसतो ना. समन्वयाच्या गोष्टी करत असताना आपण बघाल की आज या ठिकाणी राज्यात यांच्यातच समन्वय आहे का? आमचे मित्र अमित देशमुख आहेत, वैद्यकीय शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री वेगळे आहेत, वडेट्टीवारांचे वेगळे आहे, अन्न व औषध प्रशासन मंत्री आहे. त्यांच्या भूमिका एकत्रितपणे यायला पाहिजे, परंतु सरकार म्हणूनच त्या ठिकाणी समन्वय नाहीये. नाही, मला प्रत्यक्ष एका प्रवीण दरेकरजी प्रश्नाचं व्हर्च्युअली विशाल- बोलणं होतंय मुख्यमंत्र्यांचं कायम पंतप्रधानांशी. विशाल बोलणं होणं आणि कृती होणं. मला एका प्रश्नाचं आपण उत्तर द्या किंवा अमित देशमुख साहेबांनी द्यावं. पण इतर राज्यांनी त्या ठिकाणी लसीच्या बुकिंग केल्या, पैसे पेमेंट केले, तीही राज्य आहेत, ती एक राज्य सरकार म्हणून काम करतायत. मग आपण केवळ चेक हातात घेऊन बसणार आहोत का? आपण किती बुकिंग केल्या द्या ना राज्यातल्या जनतेला त्या ठिकाणी आकडा. तुम्ही केंद्राने दिलेल्या लसीमध्ये आम्ही जास्ती लसीकरण केलं, पुन्हा केंद्राकडे बोट दाखवायला मोकळे. बरं, मग आम्ही राज्य सरकार म्हणून आपण बसायला काय आकस आहे का? बरं, काही आम्ही कमीपणा आहे यायला जसं तयार म्हणताय आहोत विरोधी का? पक्ष. तुम्ही किती वेळा राजेश विरोधी पक्ष टोपेजी किती विरोधी पक्ष नेते वेळा किती वेळा अमितजी विरोधी राजेश- पक्ष नेत्यांना अमितजी फक्त एकच मिनिट, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पण या राज्याचे 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले. दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांना एकदा तरी चर्चेला बोलवलं का हो? कुठल्या मंत्र्यांनी डिस्कस केलं का? मुख्यमंत्री म्हणून किती वेळा बैठका बरं, ठीक आहे. घेतल्या? अमित देशमुख चला यांच्याकडे देवेंद्रजी, थोडक्यात आपण पंतप्रधानांकडे जाऊ. मला म्हणजे आपल्या अंकारात मला असं वाटतं अमित पोटी- देशमुखजी, अत्यंत पॉझिटिव्ह नोटवरती हा विषय, खरं तर ही चर्चा इथं आपण संपू. आपल्याकडनं उत्तर हवंय मला. नाही, याच्यामध्ये राजेश टोपेजी आमचे आरोग्य मंत्री हे दिल्लीला केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धनजी यांची दिल्लीत त्यांनी भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली, सातत्यानं संपर्क पण ते त्यांच्याशी म्हणतात आहे. मुख्यमंत्री का जात नाहीयेत? भारतामध्ये कोरोनाच्या या महामारीमध्ये जिथे एकंदरीतच सगळीकडे लॉकडाऊन आणि रुग्णसंख्या जी वाढते आहे, मला असं वाटतं की आपण कोणत्या काळामधनं मार्गक्रमण करतोय. आणि या सगळ्या याच्यामध्ये मला असं वाटतं की कुठेतरी आता जिथं प्रधानमंत्रीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सगळ्या राज्यांशी ते बोलतात, बरोबर. जिथं मंत्रिमंडळाच्या बैठका सुद्धा आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या ठिकाणी होत आहेत. सरकारचा कारभार हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अलीकडच्या काळामध्ये सुरू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की दिल्लीमध्ये जाऊन नाही विशाल, निवडणुकांमध्ये जाऊन मोठ्या सभा घ्यायला, पक्षाचे मेळावे घ्यायला, आपण जाऊन त्या ठिकाणच्या निवडणुका. ठीक आहे. आपल्या तिघांचं म्हणणं माझ्या लक्षात आलं. या सगळ्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं मत मी आपल्यासमोर व्यक्त करतो ते एवढंच आहे की मला लस हवी, मला तुम्ही सुरक्षित करा. पहिला डोस माझा झाला, दुसरा डोस मला मिळालेला नाहीये. आणि ऐन 18 ते 44 या वयोगटातला मनुष्य जो आहे तो देखील वाट बघतोय की माझ्यापर्यंत ही लस केव्हा प्राप्त होईल. कारण सगळ्यांना या कोरोनाच्या संकट काळात आरोग्यदायी दृष्ट्या किंवा आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित करणं फार महत्त्वाचं आहे. काही करा, हे सगळं बाजूला ठेवा, लोकांना लस उपलब्ध करून द्या. इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.